आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सद्गुरू ओशो यांनी भगवान तथागत बुद्ध यांच्याबद्दल आपल्या प्रवचनात सांगितलेली काही वाक्य। ओशो म्हणतात, बुद्धांनी चेतनेचा उंबरठा कसा ओलांडायचा, धुंदीमधून माणसाने कसे जागृत अवस्था मिळवायची, बेशुद्धी कशी मोडायची आणि चैतन्य कसं जागृत करायचं याचं शास्त्र प्रस्थापित केलं, याचं शास्त्र सांगितलं। त्यांनी सांगितलं, इथे दिवा जळत आहे आणि जे त्यांच्या बरोबर मनाच्या आत गेले त्यांना अपवाद न करता हे स्वीकारावं लागलं की बुद्ध जे सांगतात ते बरोबर ठीक आहे। ही एक पूर्व क्रांती होती। यापूर्वी असे पहिले कधी झाले नव्हते। बुद्ध हे मानव जातीच्या इतिहासातील पायाचा दगड आहे, मूळ आहे। मानव जातीच्या इतिहासात संत तर खूप झाले, पण फार कमी लोकांनी पायाभरणी केले। महावीर पण पायाचा दगड नव्हते, कारण की महावीरांनी जे काही सांगितले ते 23 तीर्थंकरांनी यात्रेकरूंनी पहिले सांगितले होते। कृष्ण पण पायाचा दगड नाही, कारण की कृष्णाने जे सांगितले ते उपनिषद आणि वेदांमध्ये सांगितले आहे। बुद्ध पायाचा मूळ दगड आहे, जसे लाऊस मिल होते। कधी एखाद्या वेळेस करोडो लोकांमध्ये एक संत होतो, करोडो संतांमध्ये एखादा पायाचा दगड होतो। पायाचा दगड होणे म्हणजे याचा अर्थ असा आहे की यानंतर मानव जात तीच राहत नाही, सर्वच बदलून जातं, सर्व रूपांतरित होऊन जातं। एक नवीन दृष्टी, एक नवीन आयाम, पैलू आणि एक नवीन आकाश बुद्धाने उघडलं। बुद्धांबरोबर धर्म, आंधळा विश्वास, अंधश्रद्धा न राहता फरक शोधणारा, मन शोधणारा बनला। बुद्धांच्या बरोबर धर्माने मोठी झेप घेतली। धर्मात जाण्याची सोय आता फक्त आस्तिकांचीच नव्हती, तर नास्तिकांची सोय झाली। देवाला नाही मानत नका मानू, बुद्ध म्हणत। देवाला मानणं गरजेचं, जरुरीचं पण नाही। काहीच नाही मानत तरी काही हरकत नाही। बुद्ध म्हणत, नाही मानत तरीही काळजीचं कारण नाही, चिंताचा विषय नाही, काही करण्याची, विश्वास ठेवण्याची गरजही नाही। पण कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता स्वतःमध्ये तर जाऊ शकता ना। मनामध्ये, आतमध्ये जाण्यासाठी काही मानण्याची, विश्वासाची आवश्यकता नाही। नाही देवाला मानण्याची गरज आहे, नाही आत्म्याला मानण्याची गरज आहे। स्वर्ग नरक पण मानण्याची, विश्वासाची गरज नाही। याला तर अधार्मिक, नास्तिक पण नाही म्हणू शकत की माझ्या आतमध्ये काही नाही। आत तर आहे, हे तर अधार्मिक, ईश्वर विहित पण म्हणतात, मान्य करतात। नास्तिक म्हणतात की आत काहीही शाश्वत नित्य नाही। बुद्ध म्हणतात, काळजी करणे थांबवा, आधी काय आहे हे तर जाणून घ्या। पहिल्यांदा हे जितकं आहे त्याला तर समजून घ्या। जर त्याला ओळखून तुम्ही शाश्वत अनश्वरता पाहू शकता तर विश्वास ठेवण्याची पण गरज नाही, तुम्ही त्याचा स्वीकार कराल। नास्तिकांचे, अविश्वासू लोकांचे पण धार्मिक लोकांमध्ये रूपांतर करण्याचे कार्य भगवान बुद्धांनी पूर्ण केले। म्हणूनच बुद्धांकडे आकर्षित झालेले लोक अतिशय बुद्धिमान होते। साधारणपणे धार्मिक साधू संतांभोवती फक्त बुद्धिहीन, मूर्ख लोकच जमतात। मानव जातीची सर्वोत्तम क्षमता बुद्धाने नव्याने एकत्रित केली होती। बुद्धाला नवीन चैतन्य प्राप्त झाले होते। बुद्धांजवळ असे लोक जमले जे इतर कोणत्याही प्रकारे धर्म स्वीकारू शकत नव्हते। त्यांच्याजवळ ज्वलंत तर्क होते। म्हणूनच बुद्ध हे तत्वज्ञ, दार्शनिक नसले तरी या देशातील श्रेष्ठ तत्वज्ञ, दर्शनशास्त्री बुद्धांभोवती, बुद्धांजवळ जमले गेले। बुद्ध ह्या एकट्या व्यक्तीच्या मागे इतकं दर्शनशास्त्र, तत्वज्ञान जन्माला आलं जितकं मानव जातीच्या इतिहासात कोणत्या दुसऱ्या व्यक्तीच्या मागे नाही आलं। बुद्धांच्या मागे इतके महत्त्वपूर्ण विचारवंत झाले की पृथ्वीवर कुठेही त्यांच्या तुलनेसारखे व्यक्ती शोधणे कठीण आहे। हे कसे घडले? बुद्धाने महान नास्तिकाला, निरीश्वरवादी लोकांना आकर्षित केले। देवळात आस्तिकाला, ईश्वरनिष्ठता व्यक्तीला बोलावणे, निमंत्रित करणे तर काही विशेष गोष्ट नव्हती। नास्तिकाला, निरीश्वरवादी व्यक्तीला बोलावणे, निमंत्रित करण्यात काही खास विशेष गोष्ट आहे। बुद्ध हा वैज्ञानिक आहे, म्हणूनच नास्तिकाला पण उत्सुकता झाली, तोही आतुर झाला। विज्ञानाला तर नास्तिक पण टाळू सोडू शकत नाही। नास्तिकही विज्ञानाला नाकारू शकत नव्हते। बुद्ध म्हणाले, शंका आहे, चला मग संशयाला सीडी बनवूया। संशयापेक्षा अजून चांगले काय असू शकते? संशयाच्या दगडाची सीडी बनवूया। शंकेतून, संशयातून शोध लागतो, म्हणूनच शंका दूर करू नका, हे समजून घेतले पाहिजे। ज्याच्याजवळ जितकी मोठी नजर, दृष्टी असते तितकंच तो प्रत्येक गोष्टीचा वापर करायला पाहतो।
फक्त छोट्या नजरेवाले दृष्टीवाले लोकच दंश करतात, कापतात. छोट्या दृष्टीवाले नजरेवाले व्यक्ती म्हणतात, संशयाची गरज नाही, शंका नाही पाहिजे, विश्वास आवश्यक आहे. शंकेला कापून टाका, शंका दूर करा. पण तो तुमचा जिवंत भाग आहे. तुम्ही तो कापला तर तुम्ही अपंग, पांगळे व्हाल. शंकेचे रूपांतर व्हायला हवं, नकार खंडन नाही व्हायला पाहिजे. अशी काही प्रक्रिया असावी की ज्याद्वारे शंका विश्वास श्रद्धा बनेल. कोणी म्हणतं की वासना कापून टाका, पण ती कापली तर तुम्ही अपंग, पांगळे व्हाल. काही असं घडावं की कामवासना रामवासना बनेल. ऊर्जेची अधोगामी गती ऊर्ध्वगामी गती झाली पाहिजे. तुम्ही ऊर्ध्व हृदय बनले पाहिजे. असे काही घडले पाहिजे की तुमचे खडे दगड पण हिऱ्यांमध्ये परावर्तित रूपांतरित झाले पाहिजे. काही असं घडलं पाहिजे की तुमच्या जीवनातील चिखल कमळ बनू शकेल, कमळ बनले पाहिजे. अशी किमया बुद्धांनी दिली. अशी अद्भुत गोष्ट, असा चमत्कार बुद्धाने केला. नागार्जुन बुद्धांमध्ये समाविष्ट आहे. नागार्जुनने बुद्धांमध्ये जे बी रूपात होते, बी रूपात काय होते तेच प्रकट केले आहे. नागार्जुन सोडले जाऊ शकते, आणि जर वाचवण्याची गोष्ट असेल तर झाड सोडलं जाऊ शकतं, बी नाही. कारण की बी पासून परत झाड होऊ शकेल, नवीन झाड उगवू शकेल. जिथे बुद्धांचा जन्म होईल तिथे 100 नागार्जुनचा जन्म होईल, परंतु कोणताच नागार्जुन बुद्धांना जन्म नाही देऊ शकत. बुद्ध म्हणजे गंगोत्री आहे. नागार्जुन हे गंगेच्या वाटेवरचे तीर्थक्षेत्र आहे, आणि जर सोडायचं असेल तर तीर्थक्षेत्र सोडलं जाऊ शकतं, गंगोत्री नाही सोडली जाऊ शकत. त्याच प्रकारे कृष्णमूर्ती ही बुद्धात विलीन होतात. कृष्णमूर्ती ही बुद्धांचीच नवीनतम आवृत्ती आहे, म्हणजे प्रकाशित पुस्तकाचं स्वरूप आहे. न्यूनतम आजच्या भाषेमध्ये आणि भाषेचाच फरक आहे. भगवान बुद्धांचं जे परमसूत्र होतं, अपो दीपो भव, कृष्णमूर्ती फक्त त्याचीच व्याख्या आहे, स्पष्टीकरण आहे. एका सूत्राचे स्पष्टीकरण खोल, गंभीर, अतिशय तपशीलवार, अतिशय महत्वाचे. स्वतःचा दिवा बना, हे कृष्णमूर्तीचे स्पष्टीकरण आहे. हे बुद्धांचे शरीर सोडण्यापूर्वीचे शेवटचे शब्द, शेवटचे वचन होतं या पृथ्वीवर. त्यांनी जणू साऱ्या जीवनातील सर्व संपत्ती, सारे अनुभव ह्या एका छोट्या सूत्रात एकत्रित केले होते. महावीर बुद्धांपेक्षा वेगळे नाहीत, थोडेसेच वेगळे आहेत, थोडासाच फरक आहे. तो देखील अभिव्यक्तीचा, शैलीचा फरक आहे. महावीरची महिमा बुद्धांच्या तेजात महिमामध्ये लीन होऊ शकते, सामावू शकते. बुद्धांशिवाय ध्यानाचा, ध्यान साधनेचा पायाच कोसळेल.